जय श्रीराम मंडळी, आपला धनगरी सुगरण कट्टा चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज बघूया आपण कारल्याची आचारी भाजी. सगळ्यात पहिलं घेतलं कारलं, मग टमॅटो, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि लिंबूचे काप. मग करूया वाटण. पहिलं घेतलं जिरं, मग घेतलं कोथिंबीर, मग घेतलं खोबरं, मग घेतलं लसूण, केला गरगरीत वाटण. मग काय घेतली कढई, ओतलं आपलं 2 गिलास पाणी, काढलं चांगलं उकळून. मग काय घातलं त्यात आपलं कारल्याचं तुकडं मोठं मोठं आणि लिंबूच घातलं आणि 5-6 तुकडं. मग काय चांगलं उलतं पालतं करत त्यांना काढलं आपलं 10-15 मिनटं चांगलं उकळून. पूर्ण शिजवून घ्यायचं नाही बरं का, नुसतं आपलं गरम पाण्यातनं एक 10-15 मिनटं उकळून काढायचं. मग काय कारल्याचा व्हायचा आपला हिरवा रंग बदलला का मग त्याला काढून आपलं ताटलीत गार करून घ्यायचं चांगलं. मग काय कारली गार होते त्यावर घेऊया आपले हिरवंगार वाटण काढून आणि त्याचं मिक्सर तयार करून. मग सगळ्यात आधी घेऊया शेंगदाण्याचा भरभरून कूट. शेंगटापणा करायचा नाही, नाहीतर भाजी काय कडवट होते बघा. मग काय घेतला आपला घाटी लाल भडक मसाला 2-4 चमचं. मग घेतलं आपलं चवीनुसार मीठ. मग काय घेतलं ढवळून एक जीव चांगला असं मिक्स करून नीट. मग काय कारली बी झाली गार. मग घेतलं त्यांना मसाल्यानं भरून असं चांगलं छान. मग करूया फोडणीला सुरुवात. मग काय वतलं आपलं 2 पळी तेल. मग टाकलं त्यात जिरं चुटचुटायला छान. मग टाकलं टमाट्याचं तुकडं लहान. मग टाकलं चिमूटभर मीठ. मग घेतलं फिरवून इकडून तिकडून नीट. मग घातली कारली सगळी भरलेली मसाल्यातली. मग घातलं राहिलेलं सगळं लिंबूचं तुकडं आणि घेतलं चांगलं फिरवून इकडून तिकडून सगळीकडनं. झालं सगळं एक जीव का घातलं. मग झाकण घालून घेतलं तेलात 10-15 मिनटं चांगलं शिजवून. कारलं शिजलं का त्यात केलं ॲड पाणी. ते गेलं दाखवायचं राहून चुकून. आणि अशा प्रकारे कारल्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा, अजिबात कडवट होत नाही. मग काय घेतली टाकून कोथिंबीर, घेतलं भाजीला सजवून. या मंडळी सगळेजण खायला, बाकी सर्व आपले अन्नपूर्णेची कृपा. राम राम.